फुलरलेंचा यॉर्कर लेनचा चेंडू फटका भरण्याचा प्रयत्न अपयश आणि सलग दुसरा निर्धाव चेंडू टाकलाय. अतिशय अतिशय सुंदर गोलंदाजी करताय सुभाष. राजेश्वर पूर्णप्रमाणे त्यांनी अंकुश ठेवलेला आहे. तिसरा चेंडू घेऊन येत पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी करताय, काय गोलंदाजी करताय सुभाष. सलग दुसरा यॉर्कर आणि त्यातही केवळ एक धाव. पहिल्या 3 चेंडूत केवळ 1 धाव करून आपल्या सामन्याचं खातं उघडलंय राजेश यांनी. यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईकला आलं. दादा समोर आव्हान असेल. सुभाष सुंदर गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेस फुलरलेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केलाय. चेंडू सरसावतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. वा, पहिल्या 3 चेंडूवर अंकुश ठेवलं असलं तरी चौथ्या फुलटॉस चेंडूवर धावांचा फुलटॉस चेंडू पाहून जणू त्यांचे डोळे दिपावलेत आणि फटका भरला स्क्वेअर लेगच्या वरून पहिला चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 रन. चला सामन्याकडे करतोय चौथा चेंडू. 5वा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा. हो, काय सुंदर बॉल टाकला. विकेट थोड्यामधून जणू वाचली आहे इतर राजची. मागच्या चेंडूवर जरी चौकार खेचला होता तरी यावेळेस मात्र आपण त्याला कमबॅक म्हणू शकतो. छोटासा कमबॅक. यॉर्कर चेंडू हुकला. आपल्या वैयक्तिक आणि संघाच्या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू कव्हरवरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हुकला आणि या निर्धाव चेंडू सोबत प्रथम षटक पहिली ओव्हर संपली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे केवळ 5 रन बिना विकेटच्या मोबादल्यात. काय अंकुश ठेवलंय अमरस बाळा संघाने. अंसर बाळा संघाने. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू हुकला. कव्हरच्या दिशेने फटका भरलाय. मिसफिल्डच्या मदतीने येत आहे 2 धावा. 9वा चेंडू दिलेला आहे. चेंडू बनायला अजून टाइम लागेल आणि शेवटच्या 2 ते 3 ओव्हर मध्ये अधिक फटके आपल्याला पाहायला भेटतील. यावेळेस मात्र कव्हरच्या वरून टोलवलाय चेंडू बाउंड्रीच्या दिशेने सरसावतोय. परंतु आपली आउटफील्ड थोडी स्लो असल्या कारणाने चौकारपर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. दोघे टीमांनी लक्षात ठेवायचं आहे जे झाड आहे त्याच्यानंतर त्याला लागल्यानंतर जे नॅचरल पद्धतीने जे होईल ते देण्यात येईल. जर कॅच गेला तर आउट राहील. 2 रन निघाले तर 2 रन राहतील. चौकार षटकार जे गेला ते देण्या गोष्टी आपण ऍडजस्ट करायच्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन येत यॉर्कर लेनचा चेंडू. यावेळेस मात्र मिडऑफच्या वरून उडवला. पुन्हा एकदा स्लो आउटफील्ड. चौकार जात नाहीये. आपली आउटफील्ड थोडी स्लो आहे. पहिल्यांदाच टुर्नामेंट भरते. आपण तात्यासाहेब वसंतराव सोनू खेळणाऱ्या मैदानावर आपण पाहू शकता आणि अशा प्रकारचे टुर्नामेंट येत राहतील असं सांगण्यात आलेले पवार यांच्याकडून. चला पाहूया दुसरं षटक. सुंदर गोलंदाजी करतोय आमसर पाडाचा संघ. आव्हान उभं केलंय त्यांनी फलंदाजांसमोर. यावेळेस मात्र फटका भरलाय लांबच्या दिशेने. बाउंड्रीच्या वरून हवाई यात्रेने सरळ जाऊन चेंडू पोहोचलाय षटकारासाठी. जे सलग निर्धाव चेंडू टाकले जात होते फलंदाजावर अंकुश लावले जात होते त्याचं प्रत्युत्तर दिलंय या धडधाकट अशा फटक्याने. सर्वात लांबची जी बाउंड्री आपण म्हणतो ती लॉंग ऑन वरून त्याच्यावरून पाहू शकतो आपण त्या येलो झेंड्याच्या वरून फटका सरळ सजवला षटकारासाठी. वा यावेळेस पुन्हा एकदा धान्य संघ सामन्यात परततोय. आक्रमण चढवलंय. हो यावेळेस मात्र कट लागलेला आहे. केवळ एकेरी धाव. आता मात्र चेंडू थोडासा बनलेला आहे. त्याची वरची जी थोडी फर आहे ती निघाली आपण असं समजू शकतो. ग्राउंड वरनं 2-3 वेळा घासल्यानंतर चेंडू पाहू शकता लॉंग ऑन आणि स्ट्रेट मिड ऑनला येतो खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. पाहूया काय होतंय. केवळ दुहेरी धाव लुटली होतं. आता मात्र
जी कासवाच्या गतीने जी धावसंख्या चालू होती त्याला सशाच्या गतीने पळवण्याच्या मनसुबा आखलेत फलंदाजांनी. 20 गडी बाद, 20 धावा बिनगडी बाद, 2 ओव्हर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धाडण्याचा संघ. अखेरचे 24 चेंडू, 4 ओव्हर बाकी. संघासाठी तिसरी ओव्हर चालू. पुन्हा एकदा सुभाष गोलंदाजीला. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतो या बॉलर. मला वाटतं 35 ते 40 दरम्यान त्यांचं वय असावं, परंतु अचूक यॉर्करच्या लेंथवर जी गोलंदाजी करताय हे दाखवतंय की सरळ खेळायला आलेले नाहीये, सराव करून आलाय संघ. हा संघ रोज खेळतो, रोज मैदानावर आपला टाइम घालवतो. जर एक एवढी अॅक्युरसी कुठे दिसत असेल तर ती येते सरावानंतर. पाहूया पुढचा चेंडू राजेश साठी. यावर पुन्हा एकदा. अरे वा काय गोलंदाजी करतो, काय बॉलिंग करतोय सुभाष. वा, डोळ्याचं बारनं फेडणारी अशी बॉलिंग. सरळ यॉर्कर लेंथवरनं हटत नाहीये, कसल्याही प्रकारची मुभा देण्यात येत नाही फलंदाजाला. अनुभव जो दिसून येतो त्या गोलंदाजीतनं. बॉलिंग मध्ये हाईटचा पुरेपूर फायदा घ्यायचा. अतिशय उंचपुरी अशी त्याची शरीरयष्टी नसली तरी यॉर्करची लेंथ परफेक्ट हिट करताय. अरे वा 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 सुभाष, सुंदर गोलंदाजी करताय. अभिनंदन आहे तुमचं आमच्या दमनार नगरीत. आणि सुंदर अशी गोलंदाजी करून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जी खूप मोठं असे बक्षीस ठेवण्यात आलेले. या स्पर्धेत 51,000. ग्रामीणला एवढं मोठं बक्षीस राहत नाही, परंतु दमनार गावातले आयोजक क्रीडा सुंदर असा हेलिकॉप्टर काढलाय लांबच्या दिशेने. मिस फील्ड आणि चेंडू यावेळेस मात्र बाउंड्रीला सरसवतोय सरळ लांबच्या दिशेने. चौकार. 25. वेळात वेळ कमी असला तरी धावतो असतो. धावताना पळताना जेवढा सामना पाहायला भेटला तेवढा. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू फ्लिक केलेला आहे. दुहेरी धाव चोरण्याचा प्रयत्न. आमसर पाडतो संघ. यावेळेस मात्र फिल्डिंग मध्ये चूक आणि 2 धावा लुटल्या. तर राजेश, मला असं वाटतं आता फलंदाजांनी थोडंसं हात खोलणं गरजेचं आहे. सुंदरसे फलंदाज अजूनही बाकी आहेत धाडण्या संघात. अजूनही आपण पाहू शकतो श्रावण बाकी आहे. अजून 2-3 एक चांगले फलंदाज मुभा असेल. दादा आणि राजेशला मोठी धावसंख्या उभारायची आहे. अरे यार, काय गोलंदाजी करतोस, काय सुंदर गोलंदाजी करताय सुभाष. यॉर्करचा चेंडू सुंदर, तेवढाच सुंदर फटका खेळला. थोडी आमची आउटफील्ड स्लो असल्या कारणाने हा चेंडू जात नाहीये, परंतु दुहेरी धावा चोरल्या आहेत दादा यांनी. मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे. कसलाही गडी बाद नाही. अजून 10 विकेट त्यांच्या हातात. करले ना मी फक्त त्याला विचारले एकेरी धाव पहिल्या चेंडू. कृपया बॉलरचं नाव सांगायचं. हिटर पीटर. इंदर रे. हा, हिटर. ओके, चला. हिटर दुसरा चेंडू. इंदर. चला, इंदर सानी पहिला दुसरा चेंडू. खूप अशी वेगळ्या प्रकारची आपण त्यांची ऍक्शन पाहू शकता. हयाम गोलंदाजी करता, थोडीशी क्रॉस मध्ये गोलंदाजी करता. वा, नवीन प्रकारची ऍक्शन आपल्याला मैदानात पाहायला भेटलेले. पहिला चेंडू ते 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. हो, जसप्रीत बुमराह, मिनी जसप्रीत बुमराह आपण पाहू शकता. वाव, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फटका भरण्यात अपयश. यावेळेस मात्र कृपया जाऊ द्या. आमच्या छोटे जे प्रेक्षक आहेत त्यांना कसल्याही प्रकारची माहिती नव्हती त्या चेंडूबद्दल. तो चेंडू तसाही चौकारपर्यंत पोहोचलाच नसता, म्हणून तुमची मदत करण्याचा एक प्रकारे प्रयत्न त्या लहानग्याने केला. तर कृपया त्याच्याकडे लक्ष देऊ नये. चालत असतं, आपलं गाव आहे, आपलेच लोक होत. काय सुंदर ऍक्शन आहे. यॉर्कर लेनचा चेंडू लाईन मध्ये बिघाड. अंपायरचे हात खुलले, सरळ येतोय वाईड. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि उलटी रनिंग करत सुंदर कॅच पकडली आणि ते मदत करताय.
फटका भरलाय, लॉंगॉनच्या दिशेने कॅच मात्र सुटलाय. दुसरा धाव पळण्याचा मनसुबा रनआउटचा चान्स होता परंतु सुटलाय. आणि चौथ्या ओव्हरच्या अखेरीस 2 गडी बाद धान्य संख्येची धाव संख्या झालेली आहे 36 धावा. चला पुन्हा एकदा पॅरेलाल क्रॉस ऑन गोलंदाजी फुलटा चेंडू फटकावलाय लॉंगॉनच्या दिशेने प्लेनच्या गतीने हवेतनं चेंडू बाहेर पसार होतोय आणि याला या संघासाठी दादूने खेचलाय षटकार. आणि या षटकारासोबत धावसंख्या 40 पार केली आहे. वा 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 शेवटच्या 11 चेंडू दादू शेवटच्या 10 चेंडू तात जेवढे अति धावसंख्यात आलाय पॅरेलाल विरुद्ध दादू. पुन्हा एकदा क्रॉस ऑन, यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटका 2 रन घेण्याची तयारी आणि तो पूर्णही करतील सहजरित्या. वा 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 दादू आलाय आणि धावगतीला गती मिळाली, धावसंख्येला गती मिळाली. अखेरच्या 9 चेंडूपैकी जास्तीत जास्त दादूचे खेळण्याचे मनसुबे असतील आणि पॅरेलाल जी मध्येच क्रॉस ऑन गोलंदाजी करताय त्याच्यावर फटके खेळण्याचा मनसुबा. पुन्हा एकदा यावेळेस लाईन मध्ये नाही 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 अतिशय तीक्ष्ण अतिशय चाणाक्ष गरुडासारखी ज्यांची